आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत. एकूण 37 संघटनांचा या शेतकरी संपाला पाठिंबा आहे. काल उशिरापर्यंत रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती शेतकरी नेत्यांची चर्चा झाली. ती चर्चा फिसकटली, त्यातून काहीही पुढं आलं नाही आणि जे संपकरी शेतकरी नेते आहेत त्यांनी संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला. ज्यांनी मध्यस्थी केली त्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सुद्धा सर्व खापर हे विरोधकांवरती फोडलेलं आहे की विरोधक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं राजकारण करतायत. त्याला त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांची प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे फूस आहे असं बरंच काही सदाभाऊ खोत म्हणालेले आहेत. सदाभाऊ खोत थांबले नाहीत. ते असंही म्हणाले की कर्जमाफीचा विषय हा जिव्हाळ्याचा आहेच, पण राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी भरीव करतंय, भरीव काम करतंय, भरीव तरतूद करतंय आणि भरीव करणार आहे, पण कर्जमाफी कधी देणार याचं उत्तर सदाभाऊ खोत यांनी सुद्धा काल दिलं नाही. आज ते देतात का हे आपल्याला बघायचं आहे. ही चर्चा खूप गंभीर आहे. चर्चा का फिसकटली? खरंच मुख्यमंत्र्यांकडं कर्जमाफीचं कुठलंही ठोस उत्तर द्यायला नाही आहे म्हणून ही चर्चा फिसकटली, की सरकारला कर्जमाफीचा मुद्दाच लावून घ्यायचा नाही आहे, त्याविषयी सध्या चर्चाच करायची नाही आहे म्हणून ही कर्जमाफीची किंवा संपकरी नेत्यांबरोबरची चर्चा फिसकटली. त्यामुळं एक चुकीचा मेसेज हा शेतकऱ्यांमध्ये गेलेला आहे. तो हा की शेतकरी संपावर गेले तरी सरकारला काही फरक पडत नाही. आणि अशातच काल पंढरपूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भंडारी यांचं एक विधान प्रसिद्ध झालेलं आहे. तेही असं म्हणतात की शेतकरी संपावर गेले तरी भाजप सरकारला फरक पडत नाही आणि म्हणूनच आता हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आणि तेवढाच वादाचा बनलेला आहे. एकूणच आज या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. सरकारच्या अजेंड्यावर कर्जमाफीचा विषय नसल्यामुळंच शेतकरी संपावर जात आहेत का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मुद्दा क्रमांक 1, भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसल्यामुळं वर्षावरची चर्चा फिसकटली का? मुद्दा क्रमांक 2, शेतकऱ्यांच्या नाराजीकडं विरोधकांचं राजकारण म्हणून भाजप सरकार दुर्लक्ष करतंय का? मुद्दा क्रमांक 3, सध्या निवडणूक नसल्यामुळं भाजप सरकार कर्जमाफीचा निर्णय घेण्यास टाळाटाळ करतंय का? किंबहुना भाजपला सध्याची वेळ ही योग्य वाटत नाहीये का कर्जमाफीसाठी? कारण मुख्यमंत्री तर नेहमी म्हणतात योग्य वेळ आली तर आम्ही कर्जमाफी देऊ, पण ती योग्य वेळ कधी येणार आहे? शेतकऱ्यांनाही कळलं आहे की निवडणुकीपूर्वी ती येणार नाही आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांचा संयम सुटतोय. एकूणच या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत नामवंत पाहुणे आहेत. आपल्यासोबत राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार राजू सातव आहेत. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते गणेश हाके आहेत. अभ्यासू पत्रकार, सकाळचे पत्रकार संजय मिस्किन यांना आज पुन्हा आपण चर्चेसाठी बोलावलेलं आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत बळीराजा या शेतकरी संघटनेचे नेते संजय पाटील सुद्धा आहेत. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत या चर्चेत सहभागी व्हायला राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे आमदार माजी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो ती सदाभाऊ खोत यांच्यापासून, कारण मला माहिती आहे सदाभाऊ खोत यांच्याकडं कामाच्या व्यस्ततेमुळं वेळ कमी आहे. त्यामुळं मी सुरुवातीलाच त्यांना जे प्रश्न विचारायचे आहेत ते विचारणार आहेत. सदाभाऊ खोत, काल पंढरपूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भंडारी बोलले आणि ते असं काही बोलले की आज बातम्या छापून आलेल्या आहेत. त्या अशा आहेत की शेतकरी संपावर गेला तरी आम्हाला फरक पडत नाही,
आम्ही तशी तजवीज केलेली आहे. माधव भंडारींचा हा जो दृष्टिकोन आहे यामुळं एक चुकीचा मेसेज शेतकऱ्यांमध्ये गेला आहे असं तुम्हाला वाटत नाही का? जरी भाजप हा तुमचा सत्ताधारी मित्रपक्ष असला, तुम्ही भाजपच्या सरकारमध्ये सहभागी असलात, तरी भाजपच्या प्रवक्त्यांना असं म्हणणं म्हणजे सरकारची मानसिकता काय, धारणा काय, दृष्टिकोन काय हा शेतकऱ्यांपर्यंत गेलेला आहे. सदाभाऊ खोत. नाही, मला वाटतं की ते या ह्याच्यातून भावनेतून किंवा त्यांना शेतकरी संपाव या मानसिकतेमधून ते बोलले नसावेत, परंतु काही लोक राजकीय पक्ष जाणीवपूर्वक सरकारला या ठिकाणी कोंडीत पकडत आहे किंवा जाणीवपूर्वक सरकारवर अफवा पसरवत आहे सरकारच्या विरोधामध्ये, त्याबद्दल त्यांनी ते बोलले असावेत. कारण हे सरकार हे संवेदनशील सरकार आहे, शेतकऱ्याच्या बाजूनच आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. म्हणून भाजीपाला नियमनमुक्तीचा असेल निर्णय घेतला, जलशिवारयुक्त सारखी योजना या राज्यामध्ये आम्ही चांगली राबवली. आता ऊसाच्यासाठी आम्ही स्वतंत्र ठिबक योजना राज्य सरकार नाबार्डच्या सहकार्यामधून आम्ही आणत आहोत. म्हणजे पूर्वीच्या सरकारनं जे शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे होत्या त्या दिल्या नाही, पण या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशा सुविधा देता येतील या दृष्टिकोनातून राज्य सरकार प्रयत्न करत आहे. सदाभाऊ खोत, मुख्यमंत्र्यांनी गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात असं जाहीर आश्वासन दिलं होतं की योग्य वेळ आल्यावर राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. भाजपचे प्रवक्ते मात्र त्यानंतर ती योग्य वेळ चर्चांमधून सांगत नाहीत आणि भाजपनंही जाहीर केलेलं नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या फारच जवळचे मंत्री आहात अशी चर्चा आहे, त्यामुळे तुम्हाला तरी ही योग्य वेळ कर्जमाफीची कळली आहे का? नाही, एका बाजूला या राज्यातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं उभा करण्याचं काम राज्य सरकारनं हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही मग अगदी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना असेल अशा वेगवेगळ्या योजना आम्ही तयार करत आहोत. वेअरहाऊसचं जाळं उभा करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कांद्याचा प्रश्न कसा सुटेल त्यासाठी कांदा चाळी जास्तीत जास्त या राज्यामध्ये उभा राहिल्या पाहिजे, त्या शेतकऱ्याचा शेतमाल निर्यात झाला पाहिजे. अशा अनेक योजना घेऊन हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी काम करत आहे. नवं तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या शेतावर आलं पाहिजे आणि आतापर्यंत शेतकऱ्यावर जो काही कर्जाचा डोंगर वाढला याचं मागचं कारण की एकतर शेतीला पायाभूत सुविधा दिल्या गेल्या नाही, मार्केटिंग व्यवस्था उभा केली नाही, म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला. या सगळ्या विळाख्यातून शेतकऱ्याला काढण्याचं धोरण राज्य सरकार अवलंबत आहे आणि योग्य वेळ जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ठीक आहे आम्ही कर्जमुक्तीच्या दिशेनं शेतकऱ्याला घेऊन जात आहे, परंतु जाणीवपूर्वक या राज्यातल्या विरोधकांना शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिलाच नाही पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता गेली 50-60 वर्षाची आहे. हे काही एक दिवसाची तुंबलेली गटारगंगा नाही, अनेक वर्षाची तुंबलेली गटारगंगा ही साफ करण्याचं काम राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत आणि आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना आत्मविश्वास देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवून शेतकऱ्यांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं हे राज्य शेतकऱ्यांचं आहे अशी प्रतिमा निश्चितपणानं येत्या काळामध्ये तयार झालेली आपल्याला पाहायला मिळेल. सदाभाऊ, प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आकडा जाहीर केला होता आणि तेव्हापासनं शेतकऱ्यांना असं वाटलं की मुख्यमंत्रीच म्हणतायत की 31 लाख शेतकऱ्यांचे थकबाकीदार शेतकरी आहेत ज्यांची कर्ज थकलेली आहेत आणि त्यांची कर्जमाफी ही 31,000 कोटी म्हणजे 30,500 कोटी रुपयांची आहे. अशा वेळी अनेकांना असं वाटतंय की आता कर्जमाफी आज ना उद्या होईल, म्हणून जे नियमित हप्ते भरणारे आहेत कर्जाचे ते सुद्धा आता हप्ते भरत नाही आहेत. त्यामुळं झालं आहे काय, शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज मिळत नाही अशा तक्रारी आहेत. त्या दृष्टीनं राज्य सरकार काही करणार आहे की नाही, कारण बँकांकडनं शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही आहेत. नाही, आम्ही जे शेतकरी नैसर्गिक कारणामुळं थकबाकीदार झाले असतील त्या शेतकऱ्यांचं कर्ज पुनर्गठन करण्याचा आम्ही आदेश दिलेला आहे आणि या राज्यामध्ये जवळजवळ 30 लाख च्या आसपास शेतकरी थकबाकीदार आहेत, कर्ज थकबाकीदार आहेत आणि 90 लाख कर्जदार शेतकरी हे नियमितपणे कर्ज परतफेड करत आहेत
आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे नियमित कर्ज फेड करत आहेत त्याही शेतकऱ्यांना निश्चितपणानं ज्यावेळी थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीतला जो निर्णय घेतला जाईल त्यावेळी त्यांनाही योग्य दिलासा दिला जाईल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. याचं कारण जे नियमित भरत आहेत त्यांनी कर्ज थकवू नये आणि ते कर्ज जर थकवलं तर संपूर्ण ताण हा वेगवेगळ्या बँकेच्यावरती पडेल आणि पुन्हा पुढील कर्ज मिळायला अडचण होईल. या भूमिकेतून त्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती आणि मला निश्चित खात्री आहे की या राज्यातले जे 90 लाख शेतकरी नियमितपणे कर्ज परतफेड करत आहेत त्यांच्या बाबतीत हे सरकार सकारात्मक योग्य ती योजना तयार करेल आणि ही पेरणी हंगामामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसं कर्ज उपलब्ध होईल या दृष्टीनं नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जातं. सदाभाऊ खोत, शेवटचा प्रश्न विचारतो. तुमचेच ज्येष्ठ नेते सहकारी राजू शेट्टी देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजे मुंबईत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 15,000 शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन आले. त्यांनी सरकारला 1 महिन्याच्या कर्जमाफीचा अल्टिमेटम दिलेला आहे, नाही तर सरकारमधून बाहेर पडू असं ते म्हणतायत. पण सरकारमध्ये तुम्ही आहात, जे मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतायत, मंत्री आहात आणि तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांमधून पुढं आलेलं तुमचं असं हे नेतृत्व आहे जे आज मंत्रिपदावर आरूढ झालेलं आहे. जर का वेळेत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर सदाभाऊ खोत मंत्रिमंडळातली आपली खुर्ची रिकामी करणार का, सत्तेतून बाहेर पडणार का? मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. मी गेली 30 वर्ष 32 वर्ष झालं चळवळीमध्ये काम केलंय, लाट्याकाट्या खाल्लेल्या आहेत, अनेक वेळा तुरुंगात गेलेलो आहे, अजून अनेक गुन्हे माझ्या अंगावरती आहेत कारण माझा पिंड शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून मी मंत्री झाल्यानंतर मी गारपीट हो किंवा नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळी आजारपणातनं उठून सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मी उभा राहिलेलो आहे. मग ते विम्याचे पैसे देण्याचे असेल किंवा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करायचे असतील, मी स्वतः त्या ठिकाणी गेलेले आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे आहेत. सरकारचं तोंड शेतकऱ्याच्या दिशेनं मला करायचं आहे आणि म्हणून मी राज्यभर शेतकऱ्यांच्या बांधावर माझ्या कृषी खात्याच्या बैठका घेतल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी या राज्यातल्या सगळ्या मंत्र्यांना सगळ्या आमदारांना शिवार संवाद यात्रा काढायला लावली आणि शेतकऱ्याच्या बांधावर पाठवलं आणि स्वतः मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्र आज धुंदळत आहेत. महाराष्ट्रातल्या नाल्यात जाऊन उभा राहत आहेत, स्वतः श्रमदानानं काम करत आहे. हे कधीसुद्धा या महाराष्ट्रामध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. हे पहिल्यांदा या राज्यामध्ये घडत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे सरकार शेतकऱ्यांचं आहे पण विरोधकांना खऱ्या अर्थानं चांगल्याला चांगलं म्हणायची दानत नाही आणि म्हणून अफवांचं पीक या राज्यामध्ये ही मंडळी आज तयार करत आहे आणि निश्चितपणानं शेतकरी आमच्याबरोबर राहील. आम्ही शेतकऱ्याबरोबर आहोत कारण शेतकऱ्याला बरोबर घेऊन आम्हाला हे राज्य चालवायचं आहे. ठीक आहे सदाभाऊ खोत, तुम्ही सत्तेत आहात, मुख्यमंत्र्यांच्या बाजूला आहे, त्यामुळं शेतकरी नेता मंत्री झाल्यावरती कसा बोलतो हे महाराष्ट्र बघतोय. पण महाराष्ट्रवंशी बोलल्याबद्दल धन्यवाद. मी थेट जातोय नवी दिल्लीला, जिथं काँग्रेसचे खासदार राजीव सातव आहेत. राजीव सातव, राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत काय म्हणाले तुम्ही ऐकलत. त्यांनी जे मुद्दे मांडले त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या बोलण्यावरनं असं वाटतंय की राज्यातला शेतकरी हा समाधानी आहे आणि गेल्या 2.5 वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारनं ज्या म्हणून तरतुदी योजना लागू केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना पोहोचत आहेत आणि सगळं काही आलबेल आहे. हे फक्त विरोधक आहेत की जे शेतकऱ्यांना हाताशी धरून राळ उठवत आहेत. हा आरोप पटतोय का? जी सदाभाऊ या ठिकाणी बोलले, परंतु सदाभाऊ जर पूर्ण वेळ थांबले असते तर जास्त या चर्चेमध्ये अजून आपण अनेक मुद्द्यांवर चर्चा करू शकलो असतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर ज्यावेळेस निवडणुका होत्या, निवडणुकीच्या वेळेस पंतप्रधान साहेब यवतमाळला आले. त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्या शेतमालाला जेवढा त्याचा उत्पादन खर्च आहे त्याच्यापेक्षा 50% अधिक भाव देऊ. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनेक यात्रांमध्ये पाशा पटेलांनी यात्रा काढल्या, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक वेळा सोयाबीनच्या भावाची चर्चा केली, कापसाच्या भावाची चर्चा केली आणि जर सरकार भाव देत नसेल तर ते बदललं पाहिजे, मुख्यमंत्र्यांची त्यावेळेसची स्टेटमेंट आहे. माझी विनंती या सगळ्यांना एवढीच आहे की मागच्या 2-2.5 वर्षात आपण बोललात
आपण 2014 सांगितलं की आम्ही कर्जमाफी करायच्या दृष्टीने विचार करतोय, 15ला सांगितलं आम्ही कर्जमाफी करायच्या दृष्टीने विचार करतोय, 16ला सुद्धा सांगितलं कर्जमाफी करायच्या दृष्टीने विचार करतोय. अशी जी खरी मेघ काय आहे, खरी मेघ भाजपचे सगळे निर्णय हे दिल्लीमध्ये होत आहे आणि आता कर्जमाफी होणार आहे अशीची, परंतु ती महाराष्ट्राची कर्जमाफी होणार नाहीये. महाराष्ट्राची कर्जमाफी ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस निवडणुका असतील त्यावेळेसच ते करणार आहेत. आता कर्जमाफीचा निर्णय येत्या 1-2 महिन्यात घेतला जाईल, परंतु तो गुजरात राज्याचा घेतला जाणार आहे, कारण पुढच्या 4-5 महिन्यामध्ये गुजरातच्या निवडणुका आहेत. आणि मी गुजरातचाच प्रभारी असल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की गुजरातमध्ये आता कर्जमाफीच्या दृष्टीने यांची चर्चा सुरू आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका नाहीत, त्यामुळे आता कर्जमाफीची चर्चा महाराष्ट्रात करायची नाही. ज्यावेळेस कर्जमाफीची चर्चा करायची, निवडणुकीच्या आधी त्या संदर्भात बोलायचं, हा यांचा अजेंडा आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्याला न्याय मिळू द्यायचा नाही. तुम्ही मगाशी फार महत्वाचा मुद्दा काढला की आता बँका शेतकऱ्याला कर्ज द्यायला तयार नाही आहेत, कारण थकबाकी आहे आणि सरकार यांचं पुनर्गठन करण्याचे आदेश द्यायला तयार नाही. सरकारला शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलाय हे माहीत असून डोळेझाक सरकार करतंय. उद्यापासून 1 जून पासून खताचे पोते सुद्धा जर घ्यायचे असतील तर त्याला आधार कार्ड यांनी बंधनकारक केलेलं आहे. तुम्हाला डिजिटल ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करावं लागणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक खताच्या पोत्यासाठी 25 रुपये एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला अडचणीत आणायचं धोरण या सरकारचे या निमित्तानं आहे. तुरीच्या संदर्भात चर्चा झाली, आशिषजी यांनी सांगितलं 1 लाख क्विंटल तूर आम्ही घेऊ. बाजारात 8-9 लाख क्विंटलपेक्षा जास्त तूर पडून आहे आणि 1 लाख क्विंटलचे विषय सांगायला लागले. पूर्णपणे दिशाभूल करायची, राज्यातल्या शेतकऱ्याच्या हाताला काही लागू द्यायचं नाही, त्याला कर्जही मिळू द्यायचं नाही, त्याची कर्जमाफी करायची नाही आणि जलयुक्त शिवार सांगायचं. जर जलयुक्त शिवार एवढी चांगली योजना आहे, जर तुम्ही सांगितलेल्या सगळ्या योजना एवढ्या चांगल्या आहेत, तर 40% आत्महत्या राज्यात का होतात आणि 14 मध्ये आत्महत्या वाढल्या, त्याच्यापेक्षा जास्त आत्महत्या 15 मध्ये वाढल्या, त्याच्यापेक्षा तुम्ही एवढी चांगली भाषणं करत असून सुद्धा 16 मध्ये जास्त आत्महत्या झाल्या आणि 17 मध्ये सुद्धा जास्त आत्महत्या झाल्या. हे का? देशात मोदी सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा मोदींचं सरकार आहे. शेतकऱ्याला तुम्ही भाव देणार होतात. तुम्ही मन की बात मध्ये फेब्रुवारीमध्ये 2017ला सांगितलं की तुम्ही फार चांगलं उत्पादन केलं. मोदी साहेबांनी मन की बात मध्ये सांगितलं की डाळ लावा. सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांचं ऐकलं, डाळीचं उत्पादन केलं. मग ती डाळीची खरेदी करायला नको? कुठल्याही गोष्टीमध्ये बोलायचं सोडून द्यायचं हा या सरकारचा अजेंडा आहे. त्यामुळे पुढचे मला वाटत नाही निवडणुकीपर्यंत हे काही कर्जमाफीच्या संदर्भात जाते. मन की बातमध्ये डाळवर्गीय पिकं घ्या म्हटल्यावरती बियाणे कंपन्यांनी डाळीच्या बियाण्यांच्या थैल्या शेतकऱ्यांच्या समोर उलट्या केल्या. बिचारांनी ते पेरलं आणि आल्यानंतर काय झालं आता आपण बघतोय, तुरीचा घोटाळा झाला. त्याची व्याप्ती जवळपास 4,000 कोटीपर्यंत आहे असं बोललं जात आहे. CID चौकशीची मागणी होते असे म्हणतायत आणि त्यामुळे शेतकरी असा हवालदिल झालेला आहे. संजय पाटील आहेत बळीराजा संघटनेच्या आपल्याकडं. संजय पाटील, तुमच्यासुद्धा संघटनेचा आज मध्यरात्रीपासून जो शेतकऱ्यांचा संप होतोय त्याला पाठिंबा आहे. शेतकरी संपावर जाण्या इतका अगतिक झालेला आहे आणि खास करून हा जो संपामध्ये भाग घेणारा शेतकरी आहे हा पश्चिम महाराष्ट्र, नगर जिल्हा, त्यानंतर मराठवाड्यातला काही जालना, औरंगाबाद इकडचे जिल्हे असा जो आहे की जो भाजीपाला असेल किंवा दूध असेल असा उत्पादक शेतकरी आहे आणि त्याचा मोठा फटका हा बसणार आहे. शेतकरी खरंच इतका अगतिक झाला आहे का की त्याला संपावर जाण्यापासून दुसरा पर्याय नाही? आशिषजी, या ठिकाणी मला थोडा वेळ द्या. या राज्यामधला शेतकरी हा गेल्या 3 वर्षाच्या या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या सगळ्या धोरणाच्या या परिणामामुळं इतका अगतिक झाला आहे आणि इतका मेटाकुटीला आला आहे आणि त्याच्यामुळं अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा करून, विनंत्या करून किंवा त्यांच्याबरोबर संघर्ष करून सुद्धा न्याय मिळत नाही. म्हणताना या देशामधला ऐतिहासिक असा हा पहिला शेतकऱ्यांचा संप, म्हणजे जो अन्नदाता आहे तो अन्नदाता आजच्या मध्यरात्रीपासून संपावर जातोय. आणि या महाराष्ट्रातील संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, अहमदनगर जिल्हा असेल किंवा विदर्भातील काही जिल्हे आहेत, या सगळ्या जिल्ह्यातील शेतकरी हा दूध उत्पादक, भाजीपाला उत्पादक आणि फळे उत्पादक हा पूर्णपणे संपावर जातोय. संपावर जातो म्हणजे नेमकं काय करणार आहे? हा संपावर जाणार म्हणजे आम्ही आज मध्यरात्रीपासून दूध, भाजीपाला आणि फळे
हे या राज्यातील मोठ्या शहरांना जो पुरवठा होतो तो 100% आम्ही हा शहरांचा पुरवठा बंद करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत मुंबईला एकही दुधाचा टँकर आम्ही या ठिकाणी पोचू देणार नाही, भाजीपाला पोचू देणार नाही. आणि हा शेतकरी तो भाजीपाला जोपर्यंत संपाचा कार्यकाळ आहे तोपर्यंत तो शेतामध्ये ठेवेल. दूध आहे ते सुद्धा दूध त्या ठिकाणी जरी डेअरीवर असेल तर तिथून पुढे ते दूध जाणार नाही. आणि फळे सुद्धा काढणी या 7 दिवसामध्ये बंद राहील. या लोकांनी, शहरातील लोकांनी किंवा या मध्यमवर्गीय आणि उद्योगपतींनी आत्तापर्यंत या गोरगरीब आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला गेल्या अनेक वर्षापासून लुटण्याचं काम केलं. या भाजप सरकारनं गेल्या 3 वर्षापासून आम्ही मागण्या करत असताना सुद्धा शेतकऱ्यांची साधी एकही मागणी मान्य केली नाही. गेल्या 3 वर्षापासून कांद्याला मातीमोल भाव आहे, कुठंही निर्यात करण्याचं त्यांनी धोरण स्वीकारलं नाही. तुरीची परिस्थिती काय आपण बघतोय, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुधाला भाव नाही. आज दुधाची परिस्थिती अशी आहे की शेतकरी दूध उत्पादन करणं इथून पुढच्या काळात थांबवू शकतो अशी परिस्थिती आहे. त्याला कुठेही दूध उत्पादन परवडत नाही. अशा परिस्थितीत किती दिवस हा तोट्याचा व्यवसाय करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे. आणि या राज्यात दररोज 1-2 आत्महत्या होत आहेत. माझे 40-35 वर्षाची तरुण पोरं आज आत्महत्या करतायत. अक्षरशः मला इथं भरून येतंय काय आम्ही त्यांच्यासाठी करू शकतो शेतकरी नेते म्हणून. आणि म्हणून या राज्यातल्या सगळ्या शेतकरी संघटना असतील, आमच्याशी संलग्न इतर सगळे घटक असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतः शेतकरी या संपामध्ये उतरलेला आहे. आणि आरपारची लढाई या राज्य सरकारच्या विरोधात लढायची, या केंद्र सरकारच्या विरोधात लढायची असा निर्धार करून आम्ही उतरलो असताना अशी जी या ठिकाणी फार दुर्दैवाची गोष्ट आहे, या सरकारनं 2 वेळा आमच्या संपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना हाताशी धरून फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तो आयशुसू केला. आम्ही तसेच नेटानं पुढे चालत असताना काल पुणतांब्यामध्ये या राज्याचे कृषी राज्यमंत्री, ज्यांचा फार कार्यक्षम मंत्री म्हणून, एक शेतकऱ्याचा मंत्री म्हणून गौरव आहे, ते सूर्याची पिसाळ बनून त्या ठिकाणी पुणतांब्याला गेले. काही लोकांना मी सांगत होतो त्यांना की आपल्याला फसवलं जाणार आहे, आपण तिथं मुख्यमंत्र्यांवर चर्चेला जायची गरज नाही. मी सुद्धा समन्वय समितीचा एक घटक आहे, परंतु मी त्या ठिकाणी थांबून राहिलो. काही लोक आमचे आले आणि निष्कर्ष काय निघाला आपल्या सगळ्या महाराष्ट्रानं पाहिला. कुठंतरी तोंडाला पाणी पुसण्याचं काम, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, तुमच्यासाठी अमुक करणार आहे. पण मूळ मुद्दा जो आमची मागणी आहे की आज शेतकरी आत्महत्या जो करतोय तो फक्त त्याच्या कर्जाचं जे वजन झालेलं आहे आणि त्याला शेती करणंच शक्य नाही, तर तुम्ही आज त्याची शेतीचं जे संपूर्ण कर्ज आहे, सरसकट कर्ज आहे, ते माफ करा. या एकमेव मागणीसाठी या शेतकऱ्यांनी संप पुकारलेला आहे. ती मागणी तुम्ही तात्काळ काम मान्य करत नाही. आमचं स्वामीनाथन समितीची मागणी अनेक वर्षापासून ठीक आहे कर्जमाफीच्या मागणीवरूनच चर्चा फिसकटली. मी थेट जातो जितेंद्र आव्हाड यांच्याकडे. जितेंद्र आव्हाड, राज्यातला शेतकरी संपावर जाणं हे सरकारचं अपयश नाहीये का? आणि दुसरीकडं जो सत्ताधारी पक्ष आहे भाजप, त्याचेच एक ज्येष्ठ प्रवक्ते सांगतायत शेतकरी संपावर गेला तरी काहीही फरक पडत नाही, सरकारवर त्याचा काहीही फरक पडत नाही. पहिल्यांदा मला हे जे कळकळीने जे गृहस्थ बोलत होते त्यांना सांगायचं आहे की हा पहिला संप नाही आहे. महाराष्ट्राचा इतिहास ज्या समाज सुधारकांच्या नावाने लिहिला गेला आहे, थोडा इतिहास आमचा, आणि ज्यांना मी माझ्या भाषेत कार्ल मार्क्सच्या तोडीचे तत्व ते मानतो, त्यांनी 1882 साली शेतकऱ्यांचं आसूड पुस्तक लिहिल्यानंतर जुन्नरमध्ये 1885 साली पहिल्यांदा संप झाला जुन्नर परिसरामध्ये. त्याचं नेतृत्व स्वतः महात्मा फुलेंनी केलं होतं आणि त्याच्यानंतर इंग्रज गव्हर्नमेंटला नमावं लागलं आणि त्या परिसरामध्ये जी पिळवणूक चालू होती त्याच्याविरुद्ध कायदा करावा लागला. त्याच्यानंतर दुसरा संप जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. 1927च्या महाड चळवळीनंतर 1932 साली चरीचा संच नावाचा चरी नावाचं एक गाव होतं आणि तिथे खोती सिस्टीम होती, खोतांची जमिनी होती आणि त्याच्यातनं भयंकर पिळवणूक व्हायची. म्हणून 32 ते 37 अशी 5 वर्ष 25 गावांनी, अण्णासाहेब चित्र होते, सुरबानाना चिटणीस होते, या सगळ्यांना बरोबर घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संप केला. त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला 18 पैकी 14 जागा मिळाल्या त्या प्रांतातनं आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीनी अबॉलिशन ऑफ खोती हा कायदा केला. त्यामुळे हा दुसरा संप, तिसरा म्हणजे पहिला संप नसून ह्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी संप केले आणि ते यशस्वी झाले. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि मी नेहमी म्हणतो की तुम्ही शेतकऱ्यांना हलक्याने घेऊ नका. शेतकरी असं आहे की या देशाची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांच्या कण्याशी
म्हणजे त्याचं नातं शेतकऱ्यांच्या कणाशी आहे. इथली अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांमुळे गेल्या 60 वर्षात एवढी प्रगतिशील झाली, एवढी विकसनशील झाली. सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर तो शेतकऱ्याचं आहे, शेती त्या समाजाचं आहे. मी जात, व्यवस्था, धर्म हे मोडकळीला टाकणारं कोण आहे तर ते शेतकरी आहे. आणि त्यामुळे तो जेव्हा मोडकळीला येतोय असं असताना जेव्हा सरकार झोपलेलं असतं तेव्हा हा सरकार असंवेदनाशील आहे, त्याच्या संवेदना मेल्या आहेत की काय असं वाटायला लागतं. ते कळकळीने बोलणारे गृहस्थचे होते. आज तुरीचं काय वाटोळं झालंय. नाशिकमध्ये नामपूर नावाच्या गावामध्ये 5 पैशांनी आशिष कांदा विकले गेला. 5 पैशांनी लोकांनी उभी कांद्याची पिकं फेकून दिली, जाळून टाकली. नाशकामध्ये जुन्नर परिसरामध्ये लोकांनी तंबाटे फेकून दिलं गाड्यांखाली. असं आहे की आपल्या शेतातनं कांदा काढायचा आणि तो मार्केट यार्डात आणायचा, हेच जर परवडणार नसेल तर ते शेतकऱ्याने करायचं काय. म्हणजे पूर्णपणाने उन्हात भिजून 8-10 तास घाम गाळून एखादं पीक काढायचं आणि त्या पिकाला भावच नाही म्हणून अश्रू गाळायची अशी जर परिस्थिती त्याच्यावर येत असेल, आजही तो शेतकरी आजच्या घडीला आभाळाला डोळे लावून बसलेला असेल की पाऊस कधी पडतो आणि परत मी कधी शेतात उडी घेऊन माझ्या कामाला लागतो. ही परिस्थिती ग्रामीण विभागात आजही आहे. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये जर मी शेतकऱ्याला आधार देणार नसेल, त्याला उभा करणार नसेल आणि अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या की आम्ही ते माझ्याशी सदाभाऊ खोत बोलून गेले, त्यांना तुम्ही खरं विचारलं नाही की तुमचं आणि शेट्टींचं काय नातं आणि शेट्टी काय बोलतात, हे शेट्टी खोटं बोलतात असं तरी सदाभाऊ खोतांनी सांगायला पाहिजे होते. ते शेट्टींवर काहीच बोलले नाहीत, राजू शेट्टींवर. त्यांना बोलायचं नाही. होईना पण राजू शेट्टींना पण ही जाणीव झाली की अन्याय होतोय शेतकऱ्यांना. चांगलं आहे, त्यांच्या दोघांच्या नात्यामध्ये मलाही जायचं नाही आहे. पण प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचा संप आपणही म्हणजे मला नाही वाटत की फार चॅनलवाल्यांनी आणि मीडियानीही हा संप गांभीर्याने घेतलेला आहे. कारण का आपल्याला कसं आहे की आपण म्हणजे मी सुद्धा त्याच्यातलाच आहे. मी पण मध्यमवर्गीय, आपला ठाण्यात राहणारा, मुंबईत वाढलेला. पण माझा माझं पार्श्वभूमी अशी आहे की एका दुष्काळामध्ये उद्ध्वस्त झालेलं कुटुंब मुंबईत आलं आणि त्याची 3री पिढी मी आहे. गावाचं नातं संपलं, गावामध्ये शेती नव्हती. एका अर्धा एकर 2 एकरवरती माझे आजोबा शेती करायचे. दुष्काळ आला, दुष्काळामध्ये उद्ध्वस्त झालं. 3 वर्षाच्या दुष्काळामध्ये कुटुंब इथे आलं, हमालीला लागलं, हमाली करायला लागलं आणि त्याची 3री पिढी मी आहे. दुष्काळाच्या व्यथा काय असतात, दुष्काळाने कुटुंबाचे काय हाल होतात, एखादा घरचा शेतकरी उद्ध्वस्त झाला की त्याचे काय हाल होतात ते मी माझ्या घरात बघितलेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की हे आपण जे TV बघतायत, कारण का महाराष्ट्र वनचा जो वर्ग आहे तो पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांमध्ये हे सगळं बघत असेल, त्याला LT म्हणजे लिव्ह ट्रॅव्हलिंग अलाउन्स, डिअरनेस अलाउन्स, ग्रॅच्युटी, प्रॉव्हिडंट फंड, पे राईज, म्हणजे आज आमचा GDP घसरला, आज आमचा GDP वाढला, आज आमचा सेन्सेक्स 30,000वर गेला, आज आमचा हे इथपर्यंत आला. आम्ही ह्या चर्चेमध्ये अख्खी संध्याकाळ घालवतो. आमच्या मेडिकल अलाउन्समध्ये त्याचा अख्खा खर्च निघू शकतो, पण त्याच्याकडे गोळ्या घ्यायला पैसे नाहीत सध्या. इतका कोलमडलाय तो. त्याच्यामुळे हा जो संघर्ष आहे हा नाहिरे आणि होरेमध्ये होतोय. आणि हा संघर्ष जर वेळीच मिटला नाही तर परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल. म्हणजे कांद्याचं पीक 5 पैशावर गेलं तर शेतकऱ्यांनी रडायचं नाही, पण उद्या कांदा मुंबईत महाग झाला की अख्खं सरकार खडबडून जागवणार. महागाई वाढली. अरे म्हणजे ज्याचं आयुष्य त्या कांद्याच्या पिकावरती अवलंबून आहे, त्याच्या पोरीचं लग्न त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्या पोराची शाळा त्याचं उद्याचं रंगरांगोटी त्याच्यावर अवलंबून आहे, त्याचं अख्खं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काडीचंही दुःख नाही. 5 पैसे किलो कांदा अशी ऐकायला तरी बरी वाटतं. शेतकऱ्यांची पहिली मागणी आहे कर्जमाफी द्या. त्यावरती सरकार बोलत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांबरोबरची चर्चा फिसकटली. असं आहे की द्यायचंच नसेल. हे सगळं टायमिंगवर चालू आहे. सध्या आम्हाला आमची नाती गोती, आमच्या नात्याचं, आमच्या काळ्या आईशी संबंध, आमच्या हिरव्यागार शेतीशी आमचं नातं, देशाच्या अर्थकारणाची त्याची असलेली म्हणजे त्यांनी केलेली जपणूक, त्यांनी उभा केलेला देश, म्हणजे जो देश कधी अमेरिकेच्या दारात असा ताट घेऊन उभा राहायचा, तो देश आज 36 देशांना पोचतोय. जो देश कधी एकेकाळी अमेरिकेतनं आणि इथनं तिथनं भीक मागून धान्य घ्यायचा, तो देश 36 देशांना पोचतोय. कोण पोचतोय? आमच्या गावातला शेतकरी, जो मेहनत करतो, जो हे अन्नधान्य पिकवतो. आणि ज्या देशाने परावलंबी देश होता तो स्वावलंबी होऊन दुसऱ्याला पोचतोय.
आज जर त्याला आम्ही आधारच देणार नसतो, आज तुरीची काय अवस्था केली, बारदाना येतो आम्ही जेव्हा गेलो तेव्हा. म्हणजे मला या शेतीतलं, मी खरं सांगतो आशिष, मी काही शेती तज्ज्ञ नाही, आपला शेतीशी काही संबंधच नाही, आपण कधी शेतात गेलोच नाही. पण म्हणून काय मला त्याच्याबद्दल आस्था असू नये, त्याच्याबद्दल काही व्यथा, त्याच्या व्यथा जाणूनच घ्यायच्या नसतील तर मग ही केवळ दरी निर्माण करून इथला मध्यमवर्गीयांच्या मतांवरती डोळा ठेवत शेतकरी गेला तरी चालेल. माधव भंडारींचं जे विधान आहे ही मला वाटतं ह्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे. काही फरक पडत नाही, शेतकरी गेला तर गेला. ठीक आहे, याच मुद्द्यावरती गणेश हाकेंना आपल्याला विचारायचं आहे की भाजपची भूमिका तरी एकदा जाहीर करा. केवळ मुख्यमंत्र्यांचा चेहरा दाखवून आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे कर्जमाफीचं म्हणून तुम्ही आस लावून बसा, कान लावून बसा मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडं, आणि किती वेळ बसा. तो शेतकरी मरणाच्या दारात आहे, त्याला सलाईन रुपी कर्जमाफी हवी आहे तरच तो पुढं जगू शकतो. ही परिस्थिती माहीत असताना सुद्धा कर्जमाफीविषयी सरकार बोलत नाही. म्हणूनच संपकरी शेतकऱ्यांबरोबरची चर्चा ही फिसकटलेली आहे. यासंबंधी आपल्याला भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांच्याशी चर्चा करायची आहे, पण ब्रेकनंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सरकारच्या अजेंड्यावर कर्जमाफीचा विषय नसल्यामुळेच शेतकरी संपावर जात आहेत का? 65% लोक म्हणतायत होय, भाजप सरकारच्या अजेंड्यावर कर्जमाफीचा विषय नसल्यामुळेच शेतकरी संपावर जात आहेत. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय अभ्यासू पत्रकार, सकाळचे पत्रकार संजय मिस्किन यांच्याकडं. संजय मिस्किन, मी वारंवार अभ्यासू पत्रकार यासाठी म्हणतो तुम्हाला, कारण तुम्ही जे मुद्दे मांडता ते स्वतः फिरून जाऊन परिस्थिती बघून आल्यानंतर मांडता. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा. सध्या कोरडवाहू शेतकऱ्याची बिकट अवस्था आहे. एक तर 3 वर्षाची सतत नापिकी झाली, त्यानंतर मागच्या खरीप हंगाम त्याचा चांगला गेला, चांगलं उत्पन्न झालं, सोयाबीनचं असेल, कापसाचं असेल, तुरीचं असेल. पण नोटबंदीमुळं सगळं काही हिरावून घेतलं गेलं, व्यापाराच्या हातात शेतकऱ्याला ठेवलं गेलं. खरं तर आता 2.5 वर्ष झाले आहे भाजप सरकारला राज्यातल्या, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला माल विकल्यावर असं कधी दिसलं नाही की तो खुश आहे. मग असं असताना जर का तो कर्जमाफी द्या म्हणत असेल तर काही चुकीचं आहे का हो? नाही तर त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. निश्चितच आशिष, आत्तापर्यंत जी चर्चा झाली, चर्चेत जे काही मुद्दे आले, कर्जमाफीच्या अनुषंगाने असतील, शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या अनुषंगाने असतील, राजकीय भूमिकेच्या दृष्टीने असतील, मला याच्यामध्ये सांगावंसं वाटतं की शेतकरी हा प्रश्न केवळ राजकीय नाही किंवा तो आर्थिक मुद्द्यावरती बघू नये. शेतकरी हा राजकीय प्रश्न होऊ शकतो का, तर तो एका टोकाला गेल्यावर होऊ शकतो. पण सध्या शेतकरी हा आर्थिक प्रश्नावरती जसा विचार करायला पाहिजे शेतकऱ्याचा, तसा त्याचा विचार आता हा सामाजिक प्रश्नावर देखील केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या हे एक सामाजिक समस्येचं कारण होत चाललेलं आहे आणि हे सगळ्यात मोठा वर्ग म्हणजे जवळपास 40-42% प्रत्यक्ष शेतीवर अवलंबून असणारा वर्ग हा सामाजिक समस्यांचं एक कारण बनायला लागलेला आहे. आणि ह्या सामाजिक समस्यांकडे जर गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर या राज्यातील, या देशातील कुठल्याही विकासाची प्रक्रिया, कुठल्याही विकासाची यंत्रणा ही सर्वानुमते आणि समन्यायी असू शकते असं मानता येणार नाही. मुळात पहिली गोष्ट काय की कुणीच म्हणत नाही की आम्ही कर्जमाफी देणार नाही. सगळेच म्हणतात आम्ही कर्जमाफी देणार. विरोधक मागतात, सरकारचे सगळे प्रतिनिधी मागतात आम्ही योग्य वेळी देऊ. मुळात काय भावना आहे चांगली, पण भूमिका कुठे आहे आत्तापर्यंत? भावना आहे, भूमिका नाही आहे. धारणा आहे आम्ही देतो म्हणून, पण अजून धोरण तयार नाही आहे. कधी देणार? 2025 सालापर्यंत शेतकरी कर्जमुक्त, त्याला वेळच येणार नाही कर्ज घेण्याची, अशी जर यंत्रणा तुम्ही राबवला असाल तर याला सरकारची भूमिका म्हणत नाहीत. आणि याच्यात टीव्ही आणि रेडिओवरनं जाहिरात चालली आहे की मुळात पहिली 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू. आणि मुळात पहिली गोष्ट सांगतो की त्याचं कर्ज चौपट झालंय. ही मागणी का वाढली याच्या मागं राजकीय अंगाने जरी कुणी बघत असलं तर मुळात त्याच्या पाठीमागची 5 वर्षाची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे की सलग 4 वर्षाचा दुष्काळ आणि 4 वर्षाच्या दुष्काळामध्ये पिडलेला शेतकरी आणि त्या 4 वर्षाच्या दुष्काळातून गेल्या वर्षी पावसाळ्यात आपलं अधिक उत्पन्न घेतलेला शेतकरी आणि त्या शेतकऱ्याचा आता माझ्याकडे फोटो आहे काही
की गवारीच्या शेंगांवरती कुत्री बसलेली आहेत. म्हणजे जो माल मार्केटला आणला अक्षरशः मातीमोल भावाने व्यापारी मागतो तर तो शेतकरी परत घेऊन जायच्या वेळेस तो फेकून देतो. मग दुसऱ्या बाजूला मध्यमवर्ग असं म्हणतात की शेतकरी माजला आहे, तो टाकून देतो, फेकून देतो. आज परिस्थिती अशी आहे की आज भाव आलेला आहे, उत्पन्न आलेलं आहे, त्याला भाव कुठे देताय तुम्ही? आणि भाव देण्याच्या मागे तुम्ही जी सिंडिकेट केलेलं आहे, व्यापाऱ्यांचा असेल, दलालांचा असेल, हातभट्ट्याचा असेल, हे मोडीत काढण्यामध्ये हे 3 वर्षात या सरकारने कुठलेही प्रयत्न केले नाही. आडतबंदीचा निर्णय घेतला होता. आडतबंदी हा व्यापाऱ्यांच्या दलालांच्या दबावापोटी त्यांना मागे घ्यावा लागला. एका रात्रीत 12 तासाच्या आत आडतबंदीचा निर्णय मागे घ्यावा लागला. ही इतकी पॉवरफुल लॉबी संघटित असताना शेतकरी कुठे संघटित नाही, तो असंघटित आहे. त्याच्या मनाप्रमाणे 100 नेते आहेत, त्याच्या मनाप्रमाणे संघटना आहे, संस्था आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्याला वाटेल तसं या संस्थेला हाताशी धरायचं, त्याच नेत्याला फोडायचं. असं करून जर हे शेतकऱ्यांच्या बाबतीत जर प्रश्न सोडवायचे असतील तर हे खरा मोठा सामाजिक अन्यायाचं कारण होऊ शकतं. आणि हे सामाजिक अन्यायाचं कारण पुढे चालून हे संपापर्यंत येतं. शेतकऱ्याचा संप आव्हाड सरांनी सांगितलं की बाबा 2 वेळेच्या आधी झाले, पण ते 2 वेळेचे पारतंत्र्यातले संप होते. खरा स्वातंत्र्यातला संप हा पहिला संप आहे. आणि स्वातंत्र्यातला संप ज्यावेळेस होतो शेतकऱ्यांचा, ही अतिशय गंभीर बाब आहे. ही शेतकरी ह्या टोकापर्यंत येतोय. 60 वर्षानंतर शेतकरी आज संपतो, मजा म्हणून उतरत नाही. आणि तुमच्या माहिती सांगतो, पैसे देऊन सुद्धा लोक कधी मोर्चात किंवा ह्याच्यात जास्त येत नाहीत. आज उत्स्फूर्तपणे जर संपात सहभागी होण्यासाठी शेतकरी पुढे येत असेल तर त्याच्या कुठेतरी जीवाला कुठेतरी झळ बसलेली आहे, त्याच्या कुटुंबाला झळ बसलेला आहे, त्याच्या पुढच्या चरित्राला झळ बसलेला आहे, त्याचं आयुष्य त्याला कुठेतरी अंधकारमय दिसतंय. कारण 5 वर्षाच्या आसमानी संकटानंतर जर व्यावहारिक संकट जर त्याच्या पुढे उभा असेल तर सरकारने आता हीच वेळ आहे, याला राजकीय कांगोरे नसावेत. उत्तर प्रदेशामध्ये तातडीने सरकार आल्यानंतर कर्ज माफी केली, त्याच्या पाठीमागे काही राजकीय हेतू नव्हता. पण तिथल्या शेतकऱ्याची सगळ्यात जास्त मोठा वर्ग उत्तर प्रदेशला आज शेतकरी आहे. महाराष्ट्रात प्रश्न काय झाला की बागायतदार शेतकरी, फळ उत्पादक शेतकरी आणि कोरडवाहू, आणि ह्या दोघांच्यामध्ये कोरडवाहू हा सगळ्यात मोठा शेतकरी अगदी कात्रीत सापडलेला आहे. याच्याकडे लक्ष द्यायलाच कुणाला वेळ नाही. असं काय म्हणजे गेल्या 25 वर्षापासून आम्ही कोरडवाहू शेतीचं उत्पादन वाढवणार, कोरडवाहू शेती सुधार करणार अशा भूमिका सांगितल्या जातात. परंतु कोरडवाहू शेतीमध्ये प्रत्यक्ष इनपुट्स टाकण्यासाठी, प्रत्यक्षपणाने तिथली व्यवहार्यता वाढण्यासाठी, तिथल्या शेतीला चालना मिळण्यासाठी असं कुठलीही ठोस धोरण केलेलं नाही. आणि त्याच्यात तुकडेबंदी चालू झालेली आहे. म्हणजे एका एकरामध्ये 4-4 तुकडे पडले तर शेतकरी जो काही 10 गुंठ्याचा, 20 गुंठ्याचा, 30 गुंठ्याचा असेल आणि त्याचं 4 माणसाचं कुटुंब जर त्याच्यावरती पोसायचं असेल तर त्याला सरकारने निश्चित पाठबळ देणं गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणतो की हा विषय हा कुठल्याही राजकीय अंगाने न बघता, हा वर्गीय संघर्षाने न बघता, हा विषय आर्थिक व्यवहाराच्या नजरेतून बघितला पाहिजे. आणि दुसरा गोष्ट, याची सामाजिक समस्येत मोठी रूपांतर होऊ नये याची काळजी घेणे सरकारचं उत्तरदायित्व आहे. ठीक आहे गणेश हाके, प्रश्न हाच आहे. जसं की जितेंद्र आव्हाड म्हणाले की भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भंडारी यांच्या रूपात भाजपची मानसिकता पुढे आलेली आहे, दृष्टिकोन पुढे आला आहे, धारणा पुढे आलेली आहे. खरंच शेतकरी जर का संपावर गेला तर काही फरक पडत नाही सरकारला, मान्य आहे. तुमच्याकडं मॅन्डेट आहे त्यामुळे सरकार एकदम भक्कम आहे, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तर आणखीनच भक्कम आहे. उद्या शिवसेना गेली तर राष्ट्रवादी मदत करू शकते, ती एक आशा आहेच. तरी पण शेतकरी संपावर जातोय, तो का जातोय त्याला कळलेलं आहे. आता तुम्ही थांबा, त्यांना आशा आहे म्हटलं, तुम्ही आतुर झालात असं म्हटलेलं नाही. काय गरज? राष्ट्रवादी आतुर झाली असं मी म्हटलेलं नाहीये, भाजपला आशा आहे असं म्हणाले. हा, तर प्रश्न असा आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय आम्ही अजेंड्यावर घेणारच नाही, तो किती मेला तरी चालेल, ही जी मानसिकता आहे ना, त्यांना आणखीन चुकीचा मेसेज गेलेला आहे, हे लक्षात घ्या. अशी जी आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आपण अत्यंत व्यावहारिक स्वरूपात आपण सगळे जर बोलत असतो, त्याच्यातली वस्तुनिष्ठता आपण कधी जाणून घेत नाही किंवा त्याच्या सखोलात जात नाही किंवा त्याचा गांभीर्याने आपण विचार करत नाही. अनेकदा बोललं जातं की आता करणार नाहीत, निवडणुका समोर आल्या की ठेवून मग करतील वगैरे वगैरे. गुजरातमध्ये होणार आहे असं राजू सातवसाहेबांनी सांगितलं. उत्तर प्रदेशच्या कर्जमाफीचा उल्लेख केला. खरं म्हणजे ते त्यांचे अनुभव आहेत, UPA सरकारचे अनुभव आहेत की त्यांनी 2008 साली जी कर्जमाफीची घोषणा केली होती ती 2009 साली लोकसभेच्या निवडणुका समोर ठेवून त्यांनी केली होती. तो त्यांचा अनुभव आहे. हे सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या विकासासाठीची किंवा शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी जे काही धोरणात्मक अशा स्वरूपाचे काही निर्णय घ्यायला पाहिजे होते, हे काही निवडणुका पुढे 5 वर्ष आहेत. आज त्या स्वरूपाचे निर्णय घेण्याची आवश्यकता नव्हती. जमीन संपादनाच्या संदर्भामध्ये 5 पट मोबदला देण्याचा निर्णय नंतर घेतला असता.
दुष्काळाचे निकष बदलण्याचा निर्णय हे नंतर घेतला ह्या अनेक जे धोरणात्मक निर्णय जे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ज्या या सरकारनं घेतलेले आहेत ते काही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही आहे. आणि हे सरकार या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सुद्धा सकारात्मक आहे. वारंवारपणे सभागृहामध्ये आणि बाहेर सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योग्य वेळ कधी? आज तर कळीचा मुद्दा आहे. बोलू द्या ना, सकारात्मक म्हणजे काय? माझं काय मला बोलू द्या माझं मुख्यमंत्र्यांना पण ती योग्य वेळ आशिष सांगता आली आशिष का? नाही नाही त्यांच्या नाही फिसकटली. बघा सांगता येत नाही. बघा किती तो आत्महत्या आम्हाला माहिती आहे, आम्हाला किती वेळ कधी येणार आहे ते सांगा. हे बघा संजय पाटील साहेब, माझं वाटतं मला बोलू द्या, माझं पूर्ण होऊ द्या. कर्जमाफीचा विषय मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की तुम्ही सगळे जण जे काही बोलता आहात, संघटनाच्या सगळ्या शेतकरी संघटना जे बोलतायत, मला सांगा की त्या अत्यंत वरवरचा असा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी बोलतायत. चुकीचं आहे. ऐकून घ्या माझं, चुकीचं बरोबर मी तुम्हाला सांगितलं. माझं म्हणणं पहिल्यांदा ऐकून घ्या, तुम्हाला मी चूक म्हटलं. आपण मागच्या कर्जमाफीचा जर आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 7,500-7,500 कोटीची कर्जमाफी झालेली होती. 1,34,00,000 शेतकऱ्यांच्या पैकी फक्त 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, ज्या गोष्टीचा मी कालही उल्लेख केला होता आपल्याला. आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे निकष होते, 2.5 एकरच्या शेतकऱ्यांना ती कर्जमाफी झाली. मला सांगा खऱ्या अर्थानं मग आत्महत्या कुठं होतो त्या मराठवाड्यात? तो विषय संपला ना नाही, नाही, आता. नाही. 2008 आज कर्जमाफी 2017 नाही, आहे. आशिष फक्त कोरडवाहू शेतकऱ्यांना द्या ना तुम्ही. आशिष आज ऐका ना, कर्जमाफीचा ऐका ना. विचार करताना या राष्ट्रवादी गोष्टीचा काँग्रेसची विचार भूमिका करण्याची या आधी आवश्यकता सुद्धा आलेली आहे नाही, की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विचार सध्या करू नका तुम्ही. तो वेगळा विषय आहे. तुम्ही कोरडवाहू शेतकऱ्यांना द्या, त्यांच्या खात्यात पैसे द्या थेट. झाला विषय संपला. विषय संपला. मी तोच तुम्हाला सांगितलं की विषय आता- संपला. नाही बघा, ज्या गेल्या वेळेला ज्या पद्धतीच्या कर्जमाफीमध्ये जे काही राजकारण झालं, जो भ्रष्टाचार त्याचं झाला, राजकारण तो होऊ तुम्ही नये. करताय वारंवार, नाही, आम्ही ते मागचं करत नाही. काढून. नाही आज मागच्या त्यांचं सरकार गेलं, त्या आता तुमचं झालेल्या सरकार आलंय. मागच्या कर्जमाफीमध्ये जे घोटाळे झाले, ज्या गडबडी तुमची झाल्या, जेव्हा त्या होऊ शेतकरी नयेत. दिंडी निघाली आणि प्रामाणिकपणे- तेव्हा मुख्यमंत्री, जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, काय म्हणाले प्रामाणिकपणे होते? ज्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे, त्या शेतकऱ्याला कर्जमाफी व्हायला पाहिजेत, ही या सरकारची अहो, भूमिका आहे. सगळ्याच शेतकऱ्याला माफी, सरसकट माफी व्हायला पाहिजे. आवश्यकता याला त्याला संजय हे पाटील राजकारण हेच तुम्हाला मी सांगतो. आमच्यात नाही फूट पाडायला प्रयत्न करू नका नाही तुम्ही. सर, तेच तुम्हाला मी सांगितलं. गेल्या वेळेला जे झालं, जे 2.5 चक्करवाले विदर्भातले मराठवाड्यातले शेतकरी होते, मी तुम्हाला प्रमाण पण सांगितलं की जिथं आत्महत्या होतात तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला नाही. आणि जे शेतकरी बागायतदार आहेत, द्राक्ष उत्पादक आहेत, जे याचं आपलं तुम्ही तोच मुद्दा का काढताय? अहो, द्राक्ष उत्पादक अहो, आज जो आत्महत्या गरजू करायला आहे लागलाय. कोरडवाहू त्यालाच द्या ना. आता आके साहेब, पहिल्यांदा द्राक्ष कोरडवाहूला तर तुम्ही द्या उत्पादकाच्या पहिले. जास्त म्हणूनच व्हायला जातात. त्या- जो मरतोय ना, सगळे अशी शेतकरी त्या आत्महत्या करायला लागलेत. स्वरूपाचंच जी माहिती ज्याला म्हणतो आपण, त्याला स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन सर्वे करून, सगळ्या गोष्टी करून याबद्दलचा सकारात्मक स्वरूपाचा निर्णय घेण्याची ह्या सरकारची मानसिकता बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी ब्रेक नंतर माझं- राजू सातो यांच्याकडे जाणार आहे आणि राजू सातो यांना विचारणार आहे, कारण ते ज्या पट्ट्यातून येतात हिंगोली जिल्ह्यामधून, तिथं कोरडवाहू शेतकरी हा मोठ्या संख्येनं आहे आणि ते रोज त्या कोरडवाहू शेतकऱ्याचं मरण बघतायत. मी त्यांना विचारणार आहे की कर्जमाफी द्यायची तर कशी द्यायची. निदान दिलासारूपी 1 लाखपर्यंतची जर का कर्जमाफी दिली आणि त्याला जमिनीच्या मर्यादेचं बंधन ठेवलं नाही तर चालेल का, हाही प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. ब्रेकनंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. सरकारच्या अजेंड्यावर कर्जमाफीचा विषय नसल्यामुळंच शेतकरी संपावर जात आहेत का? 80% लोक म्हणतायत होय, भाजप सरकारच्या अजेंड्यावर कर्जमाफीचा विषय नसल्यामुळंच शेतकरी संपावर जात आहेत. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय दिल्लीला काँग्रेसचे खासदार राजू सातो यांच्याकडं. राजू सातो, उत्तर प्रदेशमधल्या योगीनं जो फॉर्म्युला काढला तो काय होता की 1 लाखपर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करायचं आणि त्यांनी तो घेतला. तोच निकष लावून आणि त्याला कुठल्याही जमिनीची मर्यादा न लावता जर का हा निर्णय लागू केला तर त्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो का, किंवा आणखीन काही तुमच्या डोक्यात आहे कर्जमाफीविषयी? काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे. मी हाच प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारतोय. जितेंद्र आव्हाड, जर का 1 लाखापर्यंतचं जी कर्जमाफी उत्तर प्रदेशमध्ये दिली गेली तीच जर का महाराष्ट्रात दिली गेली तर शेतकऱ्यांना, त्यातल्या त्यात कोरडवाहू शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो, पण तेही होत नाही आहे.
असं या सरकारची मानसिकताच नाही. ते मोठे मोठे शब्द वापरायचे. आम्ही सकारात्मक आहोत आणि आम्ही वेळोवेळी त्याचा विचार करतो आहोत आणि आम्ही स्टॅटिस्टिकली अभ्यास करतो आहोत असं ते असं व्याकरण चांगलं असल्याचं दाखवत असं चांगल्या भाषेमध्ये बोलायचं आणि मग त्याला एक जोड द्यायची. पण ते काय झालं, 10 वर्षापूर्वीचे जे घोटाळे आहेत ना, त्या घोटाळ्यांकडे लक्ष द्यायचं आहे. त्या घोटाळ्यातनं जे काही घोटाळे निर्माण झाले त्या घोटाळ्यामुळे आमचा घोटाळा होत आहे. हा बस झालं ना, तर घोटाळे झाले ना, घोटाळे करत सरकार आलं ना तुमचं. नसलेले घोटाळे दाखवत तुम्ही घोटाळे केले आणि घोटाळे करत सरकार घेतलं ताब्यामध्ये. किती वेळा घोटाळे करणार. ठीक आहे, त्या घोटाळ्याची सीबीआय इन्क्वायरी लावून टाका ना. 2008ची सीबीआय इन्क्वायरी घोटाळ्याची होणार, पण कर्जमाफी उद्या. ठीक आहे. राजू सातव, कर्जमाफीच्या मुद्द्यावरती सरकारनं काय सोल्युशन द्यावं असं वाटतंय? राजू सातव. आशिषजी, मला माझ्या जिल्ह्यातला अनुभव सांगायचा आहे. हा, आता मगाशी आके साहेब सांगत होते, आके साहेब तुम्ही फार चांगला किल्ला लढवताय, पण एकांगी किल्ला लढवताय. या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की हिंगोलीसाठी आम्ही 10,000 विहिरी देणार. आम्ही सगळे आनंदलो की बस राजाने सांगितलं नक्की विहिरी होणार. अशी जी 6 महिने झाले 10 विहिरींची कामाला सुरुवात नाही झाली. 10,000 विहिरी जाहीर केल्या, 10 विहिरींची कामं आतापर्यंत सुरू झाली नाही. दुसरं, उद्या 1 जून आहे, 8 दिवसांना शेतकरी पेरणीच्या कामाला लागणार आहे. 1% कर्जाचं वाटप माझ्या जिल्ह्यात आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात झालं नाही. ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे, मगाशी आके साहेब म्हणलं आम्ही निवडणुकांकडे पाहत नाही. आके साहेब गॅरंटी देणार का की गुजरातची कर्जमाफी होणार नाही, त्याच्या आधी महाराष्ट्राची कर्जमाफी होणार? मुद्दा हा यातला की तुम्ही जलयुक्त शिवारचा चर्चा करता. जलयुक्त शिवारमध्ये माथा टू पायथा काम व्हायला पाहिजे. 15% सुद्धा काम माथा टू पायथा झालेलं नाहीये. तर मग कुठेच अशा पद्धतीची कामं होत नाही आहेत. केवळ दिशाभूल करायची, चुकीच्या पद्धतीनं लोकांपुढे जायचं, हा यांचा अजेंडा आहे. आणि त्यामुळे कर्जमाफी सरसकट दिली पाहिजे, पूर्णपणे कर्जमाफी दिली पाहिजे, ही आमची मागणी. ठीक आहे. संजय पाटील, सरसकट कर्जमाफीचीच मागणी आहे. अगदी पहिल्यापासूनच आमची अशी जी मागणी अशी आहे की या राज्यातला जो शेतकरी कर्जबाजारी आहे त्याचं सरसकट 100% कर्ज माफ करावं आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं नाही किंवा संस्थात्मक कर्ज त्याला मिळालेलं नाही आणि जो नियमित हप्ते भरतो त्या दोघांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. आणि जे कर्ज ज्या शेतकऱ्यांना मिळत नाही त्यांना पुन्हा कर्ज मिळालं पाहिजे आणि माफ झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पुढच्या कामासाठी कर्ज मिळालं पाहिजे. अशी मागणी घेऊन आम्ही कर्जमाफीची मागणी करतोय. आणि ही कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा संप आज मध्यरात्रीपासून चालू असणार आहे. आणि काल एक मुद्दा राहिला. काल माधव भंडारी पंढरपूरला जे बोलले त्याचा संपूर्ण राज्यामध्ये निषेध होतोय, शेतकरी निषेध करतोय. पण मी या ठिकाणी आशिषजी तुम्हाला सांगतो की माधव भंडारी जी बोलले की शेतकऱ्यांच्या संपाचा काही परिणाम होणार नाही, माझं मत असं आहे की त्यांनी जे वक्तव्य केलं ती त्यांच्या एकूण परंपरेला साजेस असं वक्तव्य केलेलं आहे. आणि आम्ही लहानपणापासून शाळेत असल्यापासून शाळेतून आल्यानंतर दप्तर टाकून आम्ही शेतामध्ये काम करणारी लहानपणापासून शेतकऱ्यांची आम्ही मुलं, यांना कधी शेतात जायचं माहीत नाही, यांनी कधी कुळव बघितला नाही, यांनी कधी गायीची धार काढलेली नाही, यांनी कधी गायीचं शेण काढलेलं नाही. हे कोणाविषयी बोलताय? गणेश हाके सगळे करून आलेलं आहे. अच्छा, माधव भंडारी विषयी बोलताय. ठीक आहे. गणेश हाके उत्तर द्या. ते समस्त जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनाच असं काही शिकवलंय का की शेतकरी संपावर गेले तरी सरकारला काही फरक पडत नाही? संजय पाटील, नाही तुमचा मुद्दा आम्हाला कळलेला आहे. त्यांच्या प्रश्न मी आत्ता तुम्ही सातव साहेबांना विचारलं की आव्हाड साहेबांना विचारलं. बरं झालं आव्हाड साहेबांनी सुरुवातीलाच कबूल करून टाकलं की मला शेतीतलं काही कळत नाही, 3 पिढ्यापासून मी इथं आहे आणि शेती हा माझा विषय. ऐकून घ्या. नाही हो, तरीही त्यांनी कर्जमाफी झाली पाहिजे असं म्हटलं. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की लोक म्हणतात, संघटना म्हणतात, कुणीतरी मागतं म्हणून आपण मागायचं. शेतकऱ्यांना वाटतंय ऐकून घ्या. संघटना म्हणतात म्हणजे शेतकरी कर्जमाफी मागतात. ऐकून घ्या. हे तर ब्लंडर आहे. काय म्हणतो तुम्हाला ऐकून घ्या आशिष. नाही मी समजून घ्या. माझं म्हणणं आहे गणेश हाके आता माझं ऐका. नाही ऐकून घ्या. माझं बोलणं होऊ गणेश हाके माझं ऐका. माझं बोलणं होऊ देत. माझं ऐका. माझं बोलणं होऊ देत.
आपल्याला विनंती करण्यात आली होती आव्हाड साहेब की आपल्याला हा, तुमचं बोलणं होऊन द्या गणेश हाके. आणि शेतीतलं आता तुम्हाला जास्त समजतं का मला जास्त तुम्ही समजतं म्हणाला- याचा पण डिबेट होऊन जाऊन दे. तुम्ही म्हणाला- आपण काय शेतात तुम्ही जन्माला आला म्हणजे स्वतः त्याला कबूल केलं, शेतकरी तुम्ही स्वतः स्वतः कबूल कबूल केलं केलं, का? तुम्ही स्वतः म्हणलात, कोणी बांधावर बोललं माहित बसलेल्या नाही. गणेश मी हाके, तुम्हाला तुम्ही शेतकरी पूर्ण करा. समजून बोलत होतो तुमच्या माझा शेतीचा संबंध नाही तुम्ही माझा शेतीचा संबंध नाही असं मी वेगळं बोललेलो म्हटलं नाही. पण मला शेतीतलं समजत नाही असं मी म्हटलेलं नाही. हे बघा दोन गोष्टी तुम्हाला माझा म्हटलं मी. शेतीशी पण मी संबंध तुम्हाला नाही असं शेतीतलं म्हटलं, समजत पण ऐकून शेतीतलं घ्या समजत नाही असं नाही म्हणून म्हटलं. तुम्हाला नाही आशिषने तुम्हाला म्हणून विनंती केली होती आव्हाड साहेब की तुम्हाला कशा पद्धतीनं कर्जमाफी व्हावी असं वाटतं तुम्ही सांगा. सातव साहेबांना सुद्धा विनंती केली होती की या शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने व्हावी, काय पद्धत असावी. ऐकून घ्या माझं ठीक आहे. माझं राजू बोलणं होऊ साहेब, देत. तुम्ही ऐकून बोला, मग शेवटचं नाही, 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 comment ऐकून घ्या. तुमच्याचकडे. शेवटी तुमच्याचकडे. माझा प्रश्न राजू त्यांना साहेब, नाही, तुम्ही आधी बोला. माझा त्यांना प्रश्न काहीतरी तुम्हाला intervene करायचं, नाही, मला हस्तक्षेप एक- करायचा आहे. माझं हा, बोला, माझं बोला. वाक्य पूर्ण होऊ द्या राजू ना साहेब, आशिष. तुम्हाला काहीतरी आक्षेप घ्यायचा आशिष बोला. माझं वाक्य पूर्ण होऊ देत. हो ना, मग तुम्ही एका ह्याने बोला ना सर. मला त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ देत ना. ओके. माझं काय म्हणणं आहे की कोणीही माझं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये कुठल्याही स्वरूपाचा एक्सरसाइज न करता अभ्यास न करता माझं म्हणणं लोक मागतात, लोक म्हणतात आणि सवंग अशी लोकप्रियता त्या गोष्टीला अहो, मिळते. शेतकरी मरतोय म्हणून तो कर्ज अहो, माफी ऐकून मागतोय. आशिष सांगतो त्याच्या तुम्हाला. डोक्यावरचा जो बोजा आहे बघा, तो त्याला तो सहन होत बिचारा नाही. लोक- हो ना. म्हणून तो आत्महत्या हे करतो. तुम्हाला समजतंय म्हणजे माझं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला यांना कळतं, समजतं, आम्हाला आत्महत्या कळत नाही वाटते का? का? सरकारच्या तिजोरीचा विचार अहो, करता आम्हाला असं बघा काय सगळ्या करताय? बघा अहो, तुमचं त्यांना सरकार कळतंय आम्हाला कळत नाही का? 64% आत्महत्या वाढल्या. नाही, 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 कधी कळलं नाही का? आव्हाडांना कळतंय भाजप सातव सरकारला साहेबांना शेतकरी कळतंय. आत्महत्या वाढल्या. आम्हाला कळत नाही अमिताभ का? बच्चन व्हावा म्हणून लक्षात शेतकऱ्यांच्याबद्दल नाही आम्हाला आम्हाला. सुद्धा त्यांना जेवढी तळमळ आहे तेवढीच आम्हाला तळमळ आहे. तुमचं ते तेवढं ज्या काय काका, पद्धतीने तुम्ही अभ्यास आणि आहे करणारे ना लोकं दिसतंय ना, आम्ही ना अज्ञानी माझं आहोत. तुम्ही नाही, अभ्यास करता अभ्यास आता आव्हाड आम्ही साहेब, अडाणी थांबा, आहोत. आव्हाड तुम्ही साहेब. अभ्यास करता. आव्हाड साहेब, तुम्ही चांगलं बोलू शकता. तुम्हाला जेवढं तुमच्या तळमळ तोंडात आहे, चांगले तुम्हाला शब्द आहेत. जेवढा तुमचं व्याकरण चांगलं आहे. आम्ही अडाणी लोक नाही, ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला तुम्ही पूर्ण करा. हाके म्हणून- पूर्ण करा. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भामध्ये याचं कुणीही राजकारण न करता शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला तुम्ही मी योग्य वेळ सांगा. सांगितलं ना तुम्हाला मी आम्ही आणि मी नव्हे तुम्ही महाराष्ट्राच्या आपली योग्य मुख्यमंत्र्यांनी वेळ सांगा. सांगितलेलं आहे. कधी देणार ते सांगा. नाही, नाही. लांब चोवडं भाषण देऊ नका आम्हाला. कधी देणार ते सांगा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला कधी देणार ते सांगा. सभागृहात सुद्धा सांगितलेलं आहे की याच्या संदर्भामध्ये आम्ही नीटपणे अभ्यास करू. कुठल्या अहो, शेतकऱ्याला अभ्यास करताय, अभ्यास करताय, योग्य वेळ शोधताय. कधी देणार ते सांगा. तो हे बघा मी एक राजू गोष्ट तुम्हाला सातव, राजू सातव त्यांना योग्य वेळ सापडत नाहीये भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना. तुम्ही बोला राजू सातव. आता भाजपसाठीची योग्य वेळ ही गुजरातच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अजेंडा आहे. पहिली गोष्ट अशी जी समजून घ्या. माझ्या नाही. हाके साहेबांना पुन्हा तोच प्रश्न आहे. हाके साहेब माझा नाही. तुम्हाला तोच प्रश्न आहे की गुजरातच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचं तुम्ही आश्वासन देणार आहात, त्याबरोबर महाराष्ट्राची शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहात का? पहिला मुद्दा. आणि दुसरं, तुम्हाला वाटत असेल आम्ही शेतामध्ये नाही आहोत. हाके साहेब, मी शेतात नसेल पण माझी बायको दररोज शेतात आहे. सकाळी 5 वाजता गायीची धार काढताना बायको डेअरीमध्येच आहे माझी दररोज. त्याच्यामुळे कृपया असं समजू नका की तुम्हाला शेतीतलं जास्त कळतं. आम्ही दररोज शेतातच आहोत. माझा 99% मतदारसंघ शेतकऱ्यांचा आहे. त्याच्यामुळे कृपया ह्या पद्धतीने सांगू नका. देशातला सगळ्यात जास्त आत्महत्या प्रवण भागातला मी प्रतिनिधी आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी 8 तासानं 8 दिवसानं 4 दिवसानं 3 दिवसानं एकेका शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन तिथं सांत्वन करायचं काम करावं लागायला लागलं. त्याच्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी हा त्याच्यावरचा पर्याय आणखी झाली पाहिजे. तुम्हाला ठीक सातव आहे, साहेब, आव्हाड तुम्हाला काही बोलायचं आहे? माझ्याकडे फक्त अर्धा मिनिट आहे. असं आहे की हे कर्जमाफी देणार. हे कर्जमाफी कधी देणार? राष्ट्रपती पदाची निवडणूक संपली, पाऊस चांगला पडला. गुजरातची निवडणूक असेल तर महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती निवडणुका होणार. पाऊस चांगला पडला, गुजरातचं वातावरण जर व्यवस्थित झालं तर महाराष्ट्राची कर्जमाफी ऑक्टोबरमध्ये होणार. यांची वेळ ठरलेली आहे आणि भाजप हे सगळं टायमिंगवर करतो. त्यांचं टायमिंग पावसावर अवलंबून आहे, त्यांचं टायमिंग गुजरातच्या एकंदर वातावरणावर अवलंबून आहे आणि ते कर्जमाफी करणार. ह्याच्यामध्ये कुठेही हे नाही. म्हणजे जर नाही महाराष्ट्रातला झालं तर ते शेतकरी हा गुजरातला गुजरातकडे करणार. डोळा पण लावून महाराष्ट्राच्या बसणार. ज्या दिवशी निवडणुका येतील गुजरातमध्ये काय त्याच्या होतं आधी तेव्हा 6 महाराष्ट्राच्या महिने शेतकऱ्याचा शेतकरी भवितव्य मरो ठरणार. जगो गणेश हाके, फासावर काय लटको राजकारण त्याला आहे? काही फरक पडत कर्जमाफीचंही नाही. राजकारण होतंय. ते बघा त्यांना बघा ते विरोधक आहेत, त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना जे त्यांचे अंदाज त्यांना बांधायचे त्यांनी बांधावीत. आम्ही कर्जमाफी देणार नाही. मी सांगितलं की कर्जमाफी हे सरकार देणार निश्चित, त्याच्याबद्दल बोललेलं आहे. तारीख सांगा ना. तारीख सांगा म्हणताय. आणि बघा आणि बघा अशा स्वरूपाची तारीख, हा निर्णय हा इतका मोठा निर्णय आहे की तो शेवटी मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. बघा हा निर्णय हा निर्णय घेत तारीख समय नाही असताना- बताएंगे. नाही. बघा नारे सुरू झाले. नाही, हे बघा. कर्जमाफी देंगे, नाही. तारीख नहीं बताएंगे. नाही तारीख हे बघ
तारीख ही मीडियावरती तुमच्या चॅनलवरती अशी सांगता येत नाही तारीख. अशी सांगता येते का? विधिमंडळात सांगा. म्हणून तुम्हाला सांगतो. आशिष जाधवांच्या कानात सांगा. आशिष जाधवांच्या ते हो, सांगतो. मी त्यामुळे लोकांना अशा सांगतो. स्वरूपाची तारीख जाहीर करता येत नाही. पण एक चिठ्ठी लिहून द्या, चिठ्ठी. त्याही पलीकडे जाऊन तुम्हाला मी सांगतो की ज्या म्हणून चिठ्ठी लिहून शेतकऱ्यांच्या द्या, चिठ्ठी. संदर्भामधल्या गेल्या जे आतापर्यंतच्या सरकारनं मी सांगितलं, असं परत म्हणाल की तुम्ही ते आम्हाला मागच्या सरकारचं काय सांगता आहात, मागच्या सरकारचं काय सांगतात. दोन गोष्टी आहे. कुठलीही निर्णय घेत असताना कुठली परिस्थितीचं अभ्यास करावा. मूल्यमापन करत असताना नाही की त्याची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. जे म्हणताल तुम्ही सांगता अभ्यास कधी पूर्ण होईल, अभ्यास कधी पूर्ण होईल आणि निर्णय कधी घेतला जाईल? अहो मला सांगा की कॉपी करा, तुम्ही कॉपी वाटलं तर उत्तर हा, प्रदेशच्या वाटलं तर कॉपी करा. उत्तर प्रदेशच्या सरकारनं कॉपी कर्जमाफी करून दिली, ती 1 लाख रुपयाप्रमाणे दिली, लगेच ते देते ना आम्हाला काय देत नाही असं म्हटलं. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक राज्याची परिस्थिती ही वेगवेगळी आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रातल्या मधल्या गेल्या वेगवेगळ्या प्रकारचे शेतकऱ्यांसाठी पॅकेजेस झाले, कर्जमाफीच्या संदर्भात झाले. त्यामुळे म्हणून महाराष्ट्रात गरज आहे. आत्महत्या इथं होत आहेत मुख्यमंत्र्यांच्या राज्यात, महाराष्ट्रात. आव्हाड साहेब आपण मला सांगा नाही 2000 आव्हाड साहेब 2009च्या नंतर 2014 पर्यंत तुमचं सरकार होतं. आव्हाड साहेब मान्य अहो, आता अधिक मान्य वर्षाहून अधिक काय होऊन गेलं, ऐकून तर घ्या. मागच्या सरकारचं काय सांगताय? अहो, तुम्हाला- आम्ही चुकलो म्हणून तुमच्या आम्ही सरकारला जायची वेळ आली, आशिष- मागच्या आशिष- सरकारचं सांगताय. आशिष चुकलो. 1984 साली तुम्हाला शरद सत्यावर जोशींनी करा. ऐकून घ्या अहो, तुम्हाला 1984 साली सत्यावर शरद करा. जोशींनी आमच्या कर्जमाफीची मागणी केली चुकांबद्दल काहीतरी होती. बोध घ्यावा. 1986 साली सुधारावं, फॉर्म भरून देण्यात आले होते. चांगलं ऐकून घ्या. दाखवा. ऐकून घ्या. त्यांनी कर्जमाफी त्यांना कर्जमाफी द्यायला 24 वर्ष लागली होती. तुम्ही 2.5 वर्षाचा नाही तुम्ही जे म्हणालात ना आता 2.5 वर्ष त्या 1984 साली अहो, शरद पण जोशींनी केलं ना. कर्जमाफी मागितली अहो, करून आणि दाखवलं यांना ना आम्ही. 24 वर्ष लागली होती ती अहो, कर्जमाफी करून द्यायला. दाखवलं ना आम्ही. ऐकून घ्या. बघा तुम्ही नाही नाही अहो, तुम्हाला आम्ही 2.5 वर्ष करून झाली, दाखवलं. तुम्ही 2.5 वर्ष झाली सांगता. अहो, आम्ही करून यांना दाखवलं. शेतकऱ्यांच्या अहो, कर्जमाफी करून शेतकरी दाखवा. संघटनांनी इथं संजय तुमची पाटील आहे भाषणं त्यांना करा विचारा तुमच्या नेत्यांची. शरद जोशींनी कर्जमाफीची मागणी कधी केली होती, कधी फॉर्म 1986 साली भरून दिले होते, किती वर्ष लागली? 24 वर्ष यांना कर्जमाफी द्यायला लागली होती. प्रताप सिंगनी 10,000 पर्यंतची कर्जमाफी 1989 सालीच पहिल्यांदा केलेली हा, आहे. बघा, ऐका, बघा, ऐका, आहे. अहो, पण यांच्या संदर्भात बोलतो मी तुम्हाला ऐका, सांगतो. ठीक आहे, निर्णय घेण्यासाठी यांच्या यांच्या संदर्भात इच्छाशक्ती बोलतोय. लागते. ती राजकीय इच्छाशक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवणार की केंद्राकडे डोळे लावून बसणार, हा कळीचा मुद्दा आहे. भाजपच्या थिंक टँकनी आधीच जाहीर केलेला आहे. भाजपचं थिंक टँक म्हणतंय उत्तर प्रदेश सरकारनं तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली म्हणून महाराष्ट्रातल्या भाजप सरकारनं तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे असं कुठलंही बंधन नाही आहे. आणि हाच मुद्दा आहे. अगदी अर्ध्या मिनिटात संजय मिस्किन तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो, तो हा की जर का 7वा वेतन आयोग 21,000 कोटी बाजूला ठेवून ते जर का कर्जमाफीमध्ये टाकून त्यात आणखीन 10,000 कोटी रुपये टाकून जर का 30,000 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना देता येत असेल तर ती द्यावी नको द्यायला का? थोडं सरकारी कर्मचाऱ्यांना म्हणावं थांबा 2 वर्ष मागं. नाही हा मुळात खरं तर प्रश्न योग्यच आहे. कारण 21,000 कोटी 7व्या वेतन आयोगासाठी देत असताना सरकारने प्रायोरिटी कशाला ठरवायची हा सरकारचा प्रश्न आहे. कारण मतांची गोळाबेरीज सरकार करत असतं आणि त्या दृष्टीने निर्णय घेत असतं. मला शेवटी एक सांगायचं आहे की ह्या सगळ्या कर्जमाफीच्या शेतकरी आंदोलनाच्या आणि शेतकरी संपाच्या मध्यवर्ती का हा फक्त संघर्ष शेतकऱ्यांचा आणि मध्यमवर्गीयाचा नाही, हा संघर्ष शहरी आणि ग्रामीणचा नाही, किंवा हा संघर्ष कुठेतरी बळीचा आणि वामनांचा आहे, वामनाचा आणि बळीचा संघर्ष असंही कुणी मानू नये. हा संघर्ष आहे तो शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा आहे, शेतकऱ्याच्या कुटुंबाचा आहे. त्याच्यामुळे या परिस्थितीला सरकारने लोककल्याणकारी भूमिकेतूनच बघायला पाहिजे. लोककल्याणकारी भूमिकेतूनच सरकार निर्णय घ्यायला पाहिजे. आणि शेतकरी हा आत्ता सध्या प्रायोरिटी, कारण शेतकऱ्याचे 1 वर्ष वाया जाणं म्हणजे 10 वर्ष मागे जाणं असतं. हे तसं व्यापाऱ्यांचं नाही किंवा नोकरदारांचं नाही आहे. हे त्यांचं 1 वर्ष वाया व्यापाऱ्यांच्या हितासाठी अडत्याचा निर्णय 12 तासात मागे घेतला. त्यामुळं 1 वर्ष शेतकऱ्याचं वाया जाणं हे 10 वर्ष मागे जाणं असतं. मुळात पहिली 5 वर्ष गेले आहेत. आता जर शेतकऱ्याला जर सहानुभूतीची दृष्टिकोनातून जर निर्णय नाही घेतला किंवा लोककल्याणकारी भूमिकेतून नाही निर्णय घेतला तर मग मात्र या राज्यातील परिस्थिती आणखीन बिकट होईल आणि शेतकरी हा अतिशय नाउमेद होईल, अत्यंत मोठ्या प्रमाणात नाउमेद होईल आणि त्याचा सगळ्यावरचा विश्वास उडेल. शेतकरी हा नामुळेच झालेला आहे, त्याचा व्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललाय म्हणून तो संपावरती चाललाय. निदान याचा तरी विचार आता केला गेला पाहिजे. हीच काळाची गरज आहे. जाता जाता पुन्हा प्रश्न बघा, सरकारच्या अजेंड्यावरती, भाजप सरकारच्या अजेंड्यावरती कर्जमाफीचा विषय नसल्यामुळं शेतकरी संपावर जात आहेत का?
88% लोक म्हणतायत होय, भाजप सरकारच्या अजेंड्यावर कर्जमाफीचा विषय नसल्यामुळंच शेतकरी संपावरती जात आहेत. आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी संपावर चाललेले आहेत. परिस्थिती बिकट आहे. सरकार नक्कीच यामध्ये लक्ष घालेल आणि तशी पर्यायी व्यवस्था उभी करेल, हे सगळं खरं आहे. पण जी शेतकरी कर्जमाफीची मूळ मागणी आहे त्याबद्दल सरकार काय बोलणार आहे, मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे, हे अजून पुढं आलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी उद्या परवा कधीही शेतकऱ्यांशी संवाद साधावा, त्यांना कर्जमाफीच्या विषयावरती त्यांचं सांत्वन करावं अशी माफक अपेक्षा मी व्यक्त करतो आणि आज इथंच थांबतो. पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.